शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सर्व शाळांच्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन अवघ्या काही क्षणात होत आहे। आपण आलेलो आहोत सिद्धेश्वर विद्यालय कोलारा या ठिकाणी आणि कोलारा या ठिकाणी शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्रीडा महोत्सवाला अवघ्या काही क्षणातच या ठिकाणी सुरुवात होत आहे। सिद्धेश्वर विद्यालयाचे प्राचार्य श्री नालंदे सर यांच्या हाताने आज या क्रीडा ज्योतीचं तिला म्हणणार आहे की उठवलं जाणार आहे। अवघ्या काही क्षणात या सगळी सुरुवात होत आहे आणि ही जी स्मशाल आहे ती स्मशाल आता कोलारा शहरातून विद्यार्थ्यांच्या सुरुवात होत आहे। विद्यालयाचा अतिशय सुंदर असा घोष प्रमुख श्री पर्यवेक्षक श्री आमचे गुरुवर्य श्रीपाद दंडे सर जाधव सर या ठिकाणी अवघ्या काही क्षणातच या घोषाला सुरुवात होत आहे आणि अशा प्रकारे आता काही क्षणातच या ठिकाणी ही क्रीडा ज्योत अवघ्या काही क्षणातच सिद्धेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोलारा या ठिकाणी क्रीडा स्पर्धेला सुरुवात होत आहे। शाळा समितीचे सगळे सदस्य तसाच सिद्धेश्वर विद्यालयाचे प्राचार्य श्री नालंदे सर त्याचबरोबर आमचे गुरुवर्य जाधव सर या ठिकाणी आहेत। जाधव सर आता अवघ्या काही क्षणातच ही ज्योत संचालक लावून या सगळ्यांच्या माध्यमातून या अवघ्या काही पथसंचलनाला सुरुवात होत आहे। आदर्श विद्यालयाचा घोष या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचं संचालन करताना आदर्श घोष श्री दंडे सर आमचे मित्र आके सर क्रीडा गुरुदेव सर पोलीस सर आदरणीय सेवक जाधव मामा आदर्श विद्यालयाच्या या सुंदर अशा या पथसंचलनामध्ये मिळत आहेत आणि मला एक खुश होते तुला वाटतं पुढे थांबे। शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय प्रेमराजी भाला आदर्श विद्यालयाच्या क्रीडा चमूचं या ठिकाणी भारत माता की भारत माता की जय। मॅडम आत या फोटो काढतोय। भारत माता की भारत माता की वंदे वंदे वंदे। पवार सर
दुसऱ्याकडे आहे. आपण चाललो आहोत. सुंदर असा हा सिद्धेश्वर विद्यालयाचा परिसर. सर्व कोण तयार आहेत. खो खो, कबड्डी, त्याबरोबर 200 मीटर 400 मीटरचे ट्रॅक. अतिशय नयनरम्य असं हे क्रीडांगण. सुंदर असं नियोजन. ही पूर्णपणे सिद्धेश्वर विद्यालयाची वास्तू आहे. खो खो, कबड्डी, धावणे, मेजर ध्यानचंदपासून नीरज चोप्रापर्यंत सगळी माहिती ही अगदी सुंदर अशी विद्यार्थ्यांना या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांनी आपापले विद्यार्थी जे ते कृपया मंडपामध्ये रांगेत बसायचं आहे. या ठिकाणी मैदानी स्पर्धेचं इथूनच आपल्याला उद्घाटन करायचं आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय श्री मार्गदर्शक प्रेमराजजी भाला या ठिकाणी आलेले आहेत. सुंदर नयनरम्य क्रीडा स्पर्धेच्या मैदानाचं पाहणी करताना माननीय सचिव प्रेमराजजी भाला, क्रीडा शिक्षक गुळवे सर, क्रीडा शिक्षक होमराजजी कुलकर्णी. त्या विद्यालयाचे सर्व विद्यार्थी एकत्र बसा. मुलं मुली चालतात एकत्र. महोत्सवासाठी सुंदर असं या ठिकाणी स्टेजचं नियोजन आहे. मेजर ध्यानचंद आणि माता सरस्वतीचा फोटो. सुंदर अशी एकतेचं प्रतीक असणारी क्रीडाची मशाल आहे. चोख बंदोबस्तामध्ये सुंदर असं नियोजन आहे सिद्धेश्वर विद्यालयाच्या मध्ये. आणि आता सगळे क्रीडा रसिक या ठिकाणी काही वेळातच येत आहेत. संजयजी कंचरे सर या ठिकाणी सुरुवातीला 100 मीटर रेसमध्ये धावणारे जे विद्यार्थी आहेत तेच फक्त या ठिकाणी उत्कृष्ट होतील. या ठिकाणी सगळ्यांना उद्घाटन उत्सव. ठीक आहे, आपण सर्वजण रांगेने उठवूया आणि तिथे उभे राहू शकता सगळेजण. चला, एक एक आदर्श विद्यालय असं तिथे उभं राहा. वरच्या मैदानावर सुद्धा उभं राहून आपण ते पाहू शकतो. खालच्या मैदानावर सुद्धा उभं राहून अंडर 14च्या धावण्याच्या शर्यतीला सुरुवात होत आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रेमराजजी भाला, त्याचबरोबर संचालक लावटी साहेब जे या ठिकाणी ट्रॅकचं उद्घाटन करत आहेत. मागे मागे अरे बाबा ही हा एका साईडला आणि एका साईडला. त्यांना याच्यावर नका घेऊ, शूटिंग चालू आहे. त्या ठिकाणी पंच उभे आहेत. फायनल इथून स्टार्टिंग.
अरे अरे क्लॅप करायला लावला की असतो भाऊच्या हाताने क्लॅप करा ना. क्लॅप उद्घाटन क्लॅप करा म्हणून तुमच्या हातात. मग ती वाट पाहत होती सर गावाची मग बोलतो गावा आहे का. क्लॅप वाजा क्लॅप. हा आहे इथं. ए तिथे क्लॅप पुढे क्लॅप. ए संजू क्लॅप दे सर. समोरून असतं रे समोर. सर्व रिपोर्टिंग करण्याकरता स्टार्टिंग ग्राउंडला फिनिश पॉईंटला या तिथून खेळाडू इथं पाठवले जातील. सर्व आजूबाजूला उभे असलेले सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी खेळाडू धावले जातील. चला त्या ठिकाणी स्टार्टिंग फिनिश पॉईंटवर चला. फिनिश पॉईंटवर उभे राहा तिथं. आता या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात होत आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांनी या बाजूला यायचं इथं. कोणत्या विद्यार्थी पलीकडे थांबणार नाही. पुढच्या वाले पाठीमागे जा. ते खुर्ची घेणारा विद्यार्थी तो पाठीमागे जा. फक्त फर्स्ट सेकंड थर्ड कोण धरणार माहिती आहे. आम्ही आमचं करू. विद्यार्थी या ठिकाणी जोरदार 100 मीटर मध्ये सेकंड लीड मध्ये बाकीचे बाहेर येऊ का रे. 100 मीटरसाठी मुलींच्या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि सिद्धेश्वर विद्यालय कोलारा या ठिकाणचा हा क्रीडा महोत्सव आणि मुलींच्या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. 100 मीटरमध्ये अंडर 14च्या मुली आहेत. मी फर्स्ट सेकंड तुम्ही दोघं धडकाडा. चला फास्ट 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 अतिशय सुंदर असं या स्पर्धेचं नियोजन. सुस्वागतम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विद्येची देवता माता सरस्वती, भारतीय हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद, आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक बंधू भगिनी व माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी आपण सर्व शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीद्वारा आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी कुमारी अलका मेथे व मी नितीन देशपांडे श्री सिद्धेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, धरतीवर एक दाणा पेरला की धरती आपल्याला अनेक दाण्यांनी टिचून भरलेलं कणीस देते. शब्दांचंही तसंच असतं. आपण एखाद्याला शब्द दिला की तो प्रेमाच्या शब्दगंगेची उधळण करत असतो. अशाच प्रकारे आपल्यावर सदैव शब्द गंगेची उधळण करणारे अर्थात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे मान्यवर या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित झालेले आहेत. आजच्या या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष मान्य श्री रामकृष्णदादा शेटे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून माननीय श्री अनिलजी आकाळ साहेब, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग बुलढाणा आपले स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. सोबतच इतर मान्यवर जे आलेले आहेत, मान्य श्री रमेश रतनजी पाटील, गटविस्तार अधिकारी, पंचायत समिती चिखली, मान्य श्री प्रकाशजी केवट, केंद्र प्रमुख
गांगलगाव, मान्य श्री प्रकाशजी सपकाळ गट समन्वयक पंचायत समिती चिखली, तसेच आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व कार्यकारी संचालक हे आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सोबतच आमच्या विद्यालयाचे मान्य प्राचार्य श्री गणेशजी नालेंदे सर हे आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी सरपंच वनिता रामेश्वर सोळंकी काही कारणाने येऊ शकलेल्या नाहीत. त्यांचे पती श्री रामेश्वर जे आलेले आहेत त्यांनासुद्धा विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर येऊन बसावं. प्रज्वलित दीप हो तुम्हारे, नव आभा की ज्योति जलाए, भारत भू पर प्रकाश तेरा बिखर जाए, देश से रावण साम्राज्य नष्ट हो जाए, खुशियाँ अपार अपने साथ लाए, उजाला सबकी जिंदगी में भर जाए. आजच्या उद्घाटन सोहळ्याच्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी विद्येची देवता माता सरस्वती, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करावं. या कुंदेंदु तुषार हार धवला, कुंदेंदु तुषार हार धवला,
हे हंसवाही आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या चिखली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मान्य श्री रमेशजी रतन पाटील यांचं स्वागत शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्मान्य संचालक अरुणजी लाहोटी करतील अशी त्यांना विनंती करतो. आपल्यामध्ये उपस्थित असलेले पंचायत समिती चिखलीचे गटसमन्वयक माननीय श्री प्रकाशजी सपकाळ यांचं स्वागत आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सहदेव रावजी सुरडकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या गांगलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री प्रकाशजी केवळ यांचं स्वागत आदर्श विद्यालयाचे प्राचार्य मान्य श्री सतीशजी गवले करतील अशी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच पती रामेश्वरजी सोळंके सुद्धा उपस्थित आहेत. मी डोनगाव मदन वामन पातुरकर विद्यालय डोनगावचे प्राचार्य श्री जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. व्यासपीठावर उपस्थित अन्य मान्यवरांचा मी परिचय करून देतो. आपल्यामध्ये उपस्थित आहेत माननीय श्री नानासाहेब भायकर, आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष आहेत. माननीय श्री प्रेमराजी भाला, आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव आहेत. माननीय श्री अरुणजी लाहोटी, आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय संचालक आहेत. माननीय श्री सहदेवरावजी सुरडकर, आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय संचालक. या सर्वांचं तसेच उपस्थित सर्व सल्लागार समितीचे सदस्य, उपस्थित नागरिक, प्राचार्य, बंधू भगिनींचं मी या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करतो. आजच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाचे थोडक्यात प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय प्राचार्य श्री गणेशजी नालिंदे सर यांना. सरस्वती, आजच्या या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामकृष्ण दादा सेटे, आजच्या या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटक बुलढाणा जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी आदरणीय अनिलजी आकार सर, चिखली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय आर पाटील सर, आमच्या गांगलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय प्रकाशजी केवट सर,
गट समन्वयक प्रकाशजी सपकाळ सर, संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आदरणीय नानासाहेब बाहेकर, संस्थेचे सचिव आदरणीय प्रेमराजजी भाला, संस्थेचे संचालक आदरणीय सहदेवरावजी सुरडकर सर, आदरणीय अरुणजी लाहोटी सर, व्यासपीठावर विराजमान या गावचे प्रथम नागरिक रामेश्वरजी सोळंकी सर, या क्रीडा महोत्सवासाठी उपस्थित संस्थेच्या विविध शाखामधून आलेले सर्व सन्माननीय प्राचार्य, क्रीडा शिक्षक, त्यांच्यासोबत आलेले सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी, विविध शाळेमधून आलेले सर्व सल्लागार समितीचे सन्माननीय सदस्य, संस्थेचे निरीक्षण समितीचे सदस्य, या सर्वांचं या क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित सर्व क्रीडा स्पर्धकांचं प्राचार्य या नात्यानं या कोलारा नगरीमध्ये सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहीत आहे इवैलसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. 1956 मध्ये आदर्श विद्यालयाच्या नावानं सुरू झालेलं संस्थेचं छोटंसं रोपटं आज विशाल वटवृक्षामध्ये त्यांचं रूपांतर झालेलं आहे. आज शिक्षण प्रसारक मंडळाचे एकूण 8 विद्यालय आहे, 7 ज्युनियर कॉलेज आहे, 5 ज्ञानपीठ आहे, प्राथमिक विद्यालय 3 आहे, सिनियर कॉलेज 1 आहे आणि आयुर्वेदिक महाविद्यालय 1 आहे. एवढ्या विविध संस्थांमधनं शाखामधनं जवळपास 8 ते 10 हजार प्रतिवर्षी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण प्रसारक मंडळ 12,000 विद्यार्थी प्रतिवर्षी शिक्षण घेत आहेत. शिक्षण प्रसारक मंडळ चिखली एक विशिष्ट ध्येय धोरणांनी प्रेरित झालेली एक शिक्षण संस्था आहे. संस्थेचं जे लक्ष्य आहे किंवा जे उद्दिष्ट आहे, सुसंस्कारित चारित्र्य संपन्न व्यक्ती निर्माण कार्याशी आमची संस्था पूर्ण कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीनं संस्थेच्या विविध शाखांमधनं विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये वार्षिक स्नेह संमेलन असेल, शैक्षणिक सहलीचं आयोजन असेल, समाज प्रबोधनासाठी खूप मोठ्या प्रमाणावर गणेश उत्सव असेल, पालकांशी सुसंवाद साधता यावा म्हणून साप्ताहिक पालक संपर्क आहे, मासिक वर्गशः पालक मेळावे आहे, शिक्षकांचा गुणवत्ता विकास करण्यासाठी गुणवत्ता विकास कार्यशाळेचं आयोजन असो, त्याचबरोबर सर्व शाळांचं वार्षिक मूल्यमापन सुद्धा आमच्या निरीक्षण समितीच्या माध्यमातून केलं जातं. एकंदरीत काय, तो सुसंस्कारित चारित्र्य संपन्न अशा प्रकारचा आपल्याला जो विद्यार्थी पाहिजे तो घडवणे. विविध प्रकारचे आयाम, विविध प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना सुसंस्कारित चारित्र्य संपन्न बनवण्यासाठी विविध कार्यक्रमाची नियोजन आयोजन हे प्रत्येक वर्षी केले जातं. त्याच निमित्तानं आज आपल्या या कोलारा नगरीमध्ये होणारा हा वार्षिक क्रीडा महोत्सव, मी नुकतंच सांगितले की 8 वेगवेगळ्या ठिकाणी आमचे विद्यालय आहे. प्रत्येक विद्यालयामध्ये दरवर्षी अशा प्रकारचा एक
क्रीडा महोत्सव आयोजित केला जातो. आता या क्रीडा महोत्सवामधून साध्य काय होतं, तर क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं आज इथं बसलेले असंख्य सल्लागार समितीचे सदस्य आहेत, वेगवेगळ्या शाळेमधले विद्यार्थी आहेत. आपली शाळा, आपल्या शिक्षण संस्थेची शाळा कुठे कुठे आहे ती शाळा बघायला मिळते. त्या ठिकाणच्या भौतिक सुविधा कोणत्या आहेत ते बघायला मिळतं. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं प्रत्येक शाळेमध्ये चांगल्या प्रकारची सकारात्मक स्पर्धा दिसून येते. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे, क्रीडेच्या माध्यमातून विविध प्रकारचे कलागुण या विद्यार्थ्यांमध्ये कळत नकळत आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ, कोणती टीम ज्यावेळेस खेळते, टीमचा लीडर ज्याला म्हणतो कॅप्टन जरी बनत असला तर त्याच्यामध्ये तो नेतृत्व गुण त्याच्यामधून तो कळत नकळत शिकतो. टीम सोबत खेळत असताना एकमेकाला सामावून घेणं, त्याचबरोबर सहकार्य, समन्वय, जय पराजय याचा स्वानुभव कसा असतो, या छोट्या छोट्या गोष्टी या उपक्रमामधून साध्य होत असतात. त्याचबरोबर चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास, प्रसंगावधान, समयसूचकता इत्यादी विविध गुणांची जोपासना या कार्यक्रमातून होत असते. वेळेचं मर्यादा आणि मान्यवरांचं उद्बोधन ऐकण्याची उत्कंठा या गोष्टीचा विचार करून मी सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. अरे तिकडून मी एकटा बोलतोय इकडनं, आणि तुम्ही आता खेळाडू आहात. आवाज कसा पाहिजे तुमचा? खणखणीत. नमस्कार. आज या ठिकाणी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत असलेल्या सगळ्या शाळांचा एकत्रित असा हा क्रीडा महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामकृष्ण दादा, उपाध्यक्ष, त्यानंतर संस्थेचे सचिव आणि उपस्थित सर्व संचालक मंडळ, या शाळेचे किंवा इतर शाळेतून आलेले सगळे शिक्षक वृंद आणि या ठिकाणी बसलेले सगळे खेळाडू, विद्यार्थी, मित्र आणि मैत्रिणींना, आपल्याला माहिती आहे की वर्षभर आपल्याला शिक्षक सांगत असतात, अभ्यास कर, हे कर, ते कर, आहे की नाही. पण जेव्हा हा क्रीडा महोत्सव सुरू होतो त्यावेळेस फक्त आपल्याकडे काय असतं, याची प्रॅक्टिस करा, म्हणजे अभ्यासाचा एक भाग जो आहे त्यापासून आपण थोडं दूर होतो. तसंही शिक्षण म्हणजे काय, तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण, अशी शिक्षणाची व्याख्या आहे. आपल्या शरीराचा विकास झाला तर मनाचा विकास होतो, मनाचा विकास झाला तर आपली प्रगल्भता वाढते. एक प्रकारे चांगल्या पद्धतीने आपण जीवनामध्ये अभ्यास करून किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त करू शकतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आता आम्ही येताना बघितलं की या ठिकाणी सगळे जे खेळाडू आहेत त्यांची माहिती या ठिकाणी लावलेली आहे. किती जणांनी वाचली आता ती, म्हणजे बघितलं आणि आम्ही एकदा वाचून काढलं. वाचली आहे का? काय म्हणजे तुम्ही, मी बोलत आहे ते पण लक्ष नाही तुमचं. भिंतीवर लटकलेले हे आता या इमारतीवर ते पोस्टर लावलेले आहेत. तेच विचारलं मी की किती जणांनी वाचलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला वेळ नाही. काय होतं माहिती का, इथं ग्राउंड दिसलं की ते आपल्या अंगात संचारलेला खेळाडू जागा होतो, त्यामुळे आपला ग्राउंड शिवाय दुसरं काही दिसत नाही. बरोबर आहे, म्हणून कदाचित तुमचं त्याकडे लक्ष गेलं नसेल. तुमचा जेवणाचा ब्रेक होईल दुपारी, तेव्हा नक्की वाचा, तेवढीच आपल्या ज्ञानात भर पडेल.
तुम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे की आता आपले खेळ कधी लवकर सुरू होतील आणि संध्याकाळी पुन्हा आपल्याला परत पण जायचं आहे. म्हणजेच एका दिवसाच्या कमी वेळामध्ये ॲक्च्युअल एका दिवसात सगळे खेळ होऊ शकत नाहीत, पण सगळ्यांना एकत्र आणणं, काही प्रमाणात का होईना त्यांचे खेळ घेणं, या दृष्टिकोनातून हा एक अतिशय चांगला स्तुत्य असा उपक्रम संस्था राबवत आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांच्या खेळासाठी मी शुभेच्छा देतो. आपल्याला माहिती आहे की खेळातून आपल्यामध्ये, सरांनी आता प्रास्ताविक करताना सांगितलं की खेळातून नेतृत्व गुण विकसित होतो, त्यानंतर आपल्यामध्ये संघ भावना आणि सहकार्याची भावना सुद्धा निर्माण होते. त्यामुळे या संघ भावनेतून सगळ्यांनी या ठिकाणी खेळा. पराजयाचं काय होतं, एखाद्या व्यक्तीला पराजय आला की त्याचं दुःख होतं, पण खेळामध्ये तसं होत नसतं. आपण आत्ता हारलोय, पुढे जिंकणार आहोत, ही एक उर्मी त्याच्यामध्ये निर्माण होते. म्हणून या सगळ्या याच्यातून आपण खेळावं. सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्या आजच्या या क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. विद्येची देवता माता सरस्वती मंचिकावर बसलेले आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री आकाळ साहेब, श्री पाटील साहेब, श्री सपकाळ साहेब, माझे सर्व सहकारी, स्थानिक सल्लागार, बाहेरून आलेले सल्लागार, त्याचप्रमाणे शिक्षक बंधू, प्राचार्य, सर्व विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला मी या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे भाग घ्यावा आणि तुम्ही चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असा निकाल द्यावा म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो. आपल्याला प्रास्ताविकामध्ये सरांनी सांगितलं की आपली संस्था एक चांगले उपक्रम राबवते. निश्चितच त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे आणि अशा प्रकारचे उपक्रम आम्ही सदोदित उपक्रम राबवतो. त्याबद्दल तुम्ही त्या कार्यक्रमाचे सर्वांनी हे करावं. या ठिकाणी माननीय आकाळ साहेब, पाटील साहेब या ठिकाणी आलेत, सपकाळ साहेब आलेत, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. ते सदोदित आम्हाला सहकार्य करत राहतात, त्याने वेळोवेळी आम्हाला सहकार्य करावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि परत आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना थांबतो. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. यासाठी मी आमंत्रित करते आपल्या विद्यालयाचे प्राध्यापक श्री रमेशजी सरकटे सर यांना. सन्माननीय व्यासपीठ, सर्व विद्यार्थी बंधू, उपस्थित शिक्षक बंधू भगिनींनो, उद्घाटन सत्राचा शेवटचा कार्यक्रम आभार प्रदर्शन. या आभार प्रदर्शन कार्यक्रमासाठी मी या ठिकाणी उभा आहे. उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे यांनी आमच्या विनंतीला मान देऊन अध्यक्षस्थान स्वीकारलं. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय अनिलजी आकाळ साहेब, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विनंतीला मान देऊन उद्घाटन कार्यक्रमासाठी आले. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय रतनजी पाटील, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती चिखली, त्याचबरोबर आदरणीय प्रकाशजी सपकाळ, गट समन्वयक, पंचायत समिती चिखली, आदरणीय प्रकाशजी केवट, केंद्र प्रमुख, नांगलगाव, त्याचबरोबर
आदरणीय सरपंचपती रामेश्वरजी सोळंकी, आदरणीय पोलीस पाटील सुनीलजी सोळंकी यांचे सुद्धा शिक्षण प्रसारक मंडळाच्या तर्फे सिद्धेश्वर विद्यालयाच्या वतीनं मी आभार मानतो. त्याचबरोबर शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व कार्यकारी संचालक यांचे सुद्धा विद्यालयाच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर निरीक्षण समितीचे सर्व सन्माननीय सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचे सुद्धा आभार मानतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या शाळांचे क्रीडा शिक्षक आदरणीय पिशे सर, गायकवाड सर यांनी सुद्धा आमच्या विनंतीला मान दिला, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे सुद्धा विद्यालयाच्या वतीनं आभार मानतो. विशेष आभार गावकरी मंडळीचे मानतो की त्यांनी आमच्या क्रीडापटूंचं असं उत्स्फूर्तपणे स्वागत केलंय. त्यांचे सुद्धा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि उपस्थित गावकरी मंडळी, सन्माननीय व्यासपीठ, त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेसाठी अनमूल्य भूमिका बजावणारे वेगवेगळे कोच आमच्या क्रीडा शिक्षकांनी या ठिकाणी आमंत्रित केलेत, त्यांचे सुद्धा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. आणि माझा आभार प्रदर्शन कार्यक्रम सर्व शाळांचे सन्माननीय सल्लागार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व ज्या शाखा आहेत त्यांचे सन्माननीय सल्लागार समितीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. आणि यानंतर शांतिमंताने कार्यक्रम संपेल असं मी जाहीर. मागे मागे वा तर मागे कोणत्याही खेळाडू सोबत विद्यार्थी थांबणार नाही, क्रीडा शिक्षकांनी याची नोंद घ्यावी. 200 मीटरसाठी मुलींची स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. आस्ताळ साहेब आणि पंचायत समिती पदाधिकारी या ठिकाणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री रामकृष्णराव शेटे, सचिव प्रेमराजजी भाला, आदर्श विद्यालयाचे प्राचार्य सतीश गवळे सर या ठिकाणी आहेत. धावता म्हटलं तरी चालेल, त्या ठिकाणी उभं राहायचं धावायचं पुन्हा. आता इकडे 200 मीटरचा ट्रॅक. अंडर 19 मुली रिपोर्टिंग करा. अंडर 19 मुली. च्या मुलींची 200 मीटरसाठी स्पर्धा सुरू झालेली आहे. हा कॅन्सल करा. जाधव सर, यस सर, ओके ओके. सर अंडरलाईन पाहिजे ना. गायत्री पळ 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 पळ. या ठिकाणी 200 मीटर मध्ये अंडर 19च्या मुली धावत आहेत. व्हेरी गुड. ट्रॅकच्या आतमधून कोणताही खेळाडू बाकीच्यांनी टाळा. 200 मीटर आली आली आपल्या वर्गातली आली. गायत्री जाधव प्रथम क्रमांकावर दिसते. शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा आयोजित या क्रीडा स्पर्धेमध्ये आता मुलींची 400 मीटरची स्पर्धा आहे. आदर्श विद्यालयाच्या देळगाव राजाच्या कोलारा एकलारा जळपिंपळगावच्या विद्यार्थिनी आहेत. अंडर 17 400 मीटरच्या स्पर्धेसाठी या मुली तयार आहेत. SPM कॉलेजचे क्रीडा शिक्षक या ठिकाणी आहेत. ब्रह्मे सर अतिशय शिस्तबद्ध या मुलींना मार्गदर्शन करण्यामध्ये आहेत. हा पूर्ण राऊंड आता इकडून या चालू होणार आहेत आणि हा जवळ राऊंड मारून 400 मीटरमध्ये ही पुन्हा स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे.
इंगळे इंगळे आवाज आला पाहिजे. खूप छान खूप छान खूप छान धावण्याचा प्रयत्न एक खेळाडू बाद झालेला पुन्हा प्रयत्न आलेले खेळाडू ज्या ठिकाणी लॉंग जम्प आहे त्या ठिकाणी ताबडतोब रिपोर्टिंग करून आपले लॉंग जम्प पूर्ण करा. लॉंग जम्प पूर्ण करा. चला समोर गौरी मोर्चानंतर शिवकन्या दगडकाटे. सावधान. विद्येची देवता माता सरस्वती, भारतीय हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद, आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक, बंधू भगिनी व विद्यार्थी मित्रांनो, आज सकाळपासून आपण पाहत आहोत की शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीद्वारा आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय तसेच बक्षीस वितरण समारंभासाठी आपण येथे उपस्थित झालेलो आहोत. या समारंभासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी कुमारी अलका मेघे व मी नितीन देशपांडे श्री सिद्धेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे हार्दिक स्वागत करतो. आजच्या या शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव प्रेमराजजी भाला हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून लाभलेले चिखली पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक माननीय श्री संग्रामजी पाटील साहेब यांनी आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. सोबतच आपल्या चिखली तालुक्याचे तालुका क्रीडा संयोजक माननीय श्री दिलीपजी लांडकर यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं. त्यासोबत प्राध्यापक डॉक्टर उल्हासजी ब्रह्मेसर, आदर्श अर्बन बँकेचे अध्यक्ष विलासजी भरईत, त्याचप्रमाणे शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक माननीय सुनीलजी लाहुटी तसेच प्राचार्य नालिंदी सर या सर्वांनी आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी विनंती करतो. नवचैतन्य देवनी फुलतो चराचर तसेच आजच्या समारोपीय कार्यक्रमाचे चैतन्य फुलावे होऊनी पूजन व दीप प्रज्वलन. आजच्या कार्यक्रमाच्या सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करते की त्यांनी विद्येची देवता माता सरस्वती व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करावे. मान्यवरांनी दीप प्रज्वलन केलेलं असं जाहीर केलेलं आहे. आपण पुढे जाऊया. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय प्रेमराजजी भाला यांचं स्वागत आपल्या सिद्धेश्वर विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री नालिंदे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. उद्घाटन सोहळ्याचे विशेष उपस्थिती म्हणून लाभलेले माननीय श्री संग्रामजी पाटील साहेब यांचं स्वागत आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय श्री प्रेमराजजी भाला सर करतील अशी मी त्यांना विनंती करते.
आपल्यामध्ये आपल्या चिखली तालुक्याचे तालुका क्रीडा संयोजक दिलीपजी लांडकर उपस्थित आहेत. मी जनता विद्यालय पिंपळगावचे माननीय प्राचार्य प्रमोदजी ठोंबरे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आपल्यामध्ये चिखली येथील आदर्श अर्बन बँक जी आहे त्या आदर्श अर्बन बँकेचे सन्माननीय अध्यक्ष विलासजी भडाईत हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. मी विवेकानंद विद्यालयाचे माननीय प्राचार्य ललित कुमारजी बाराबात्री सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आपल्यामध्ये आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय संचालक सुनीलजी लावटी उर्फ अरुणजी लावटी हे सुद्धा उपस्थित आहेत. मी शिवाजी विद्यालय पिंपळगाव बुद्रुकचे सन्माननीय प्राचार्य यांना सुरळीकर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. बंधूंनो, आज आपण संपूर्ण दिवसभर क्रीडा स्पर्धा घेतल्या. क्रीडा शिक्षकांचं योगदान यामध्ये खूप मोठं असतं. असेच आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचं तात्यासाहेब महाजन कला वाणिज्य महाविद्यालय जे आहे त्या कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक उल्हास ब्रह्मे सर यांना नुकतीच PhD प्रदान झालेली आहे आणि त्यानिमित्त आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय समारोपीय ज्यांच्या हस्ते होणार आहेत असे संग्राम पाटील आणि प्रेमराज जिव्हाला यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाव्यतिरिक्त बाहेरून आपण पंच बोलवले होते आणि अतिशय सुंदर कामगिरी या पंचांनी केलेलं आहे. अशा सर्व पंचांचं स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत. सुरुवातीला गणेश पेरे विभागीय पंचायत त्यांचं स्वागत या ठिकाणी श्री गार्डे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर दुसरे जे आपले पंच होते गणेशजी खोलाने यांनी सुद्धा कबड्डीमध्ये पंचगिरी केलेली आहे. मी त्यांचं स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतो प्राध्यापक सस्ते सरांना. या ठिकाणी दुसरे आपले पंच स्वप्नील रमेश जाधव हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतो. मी जळगाव राज्याचे जनता विद्यालयाचे प्राध्यापक सस्ते सर. यानंतर गजानन जाधव यांनी सुद्धा या ठिकाणी पंच म्हणून काम केलेलं आहे.
आमच्या विद्यालयाचे शारीरिक शिक्षक श्री कंचरे सर त्यांचं स्वागत करतील अशी त्यांना विनंती करतो. आमच्या विद्यालयाचे प्राचार्य श्री गणेशजी नालिंदे सर यांचं स्वागत विवेकानंद विद्यालयाचे शारीरिक शिक्षक श्री बाराते सर करतील अशी त्यांना विनंती करतो. आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. बक्षीस वितरण समारंभ. 100 मीटर धावणे अंडर 14 मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे कुमारी अक्षरा सुनील नागरे, श्री शिवाजी विद्यालय पिंपळगाव बुद्रुक. मी संग्रामजी पाटील यांना विनंती करतो की या विद्यार्थिनीला मेडल देऊन त्यांनी गौरवित करावं. युवराज गणेश कोल्हे आदर्श विद्यालयाची अंडर 14 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. आपल्या संस्थेचे माननीय सचिव त्याला गोल्ड मेडल देतील अशी त्यांना विनंती करते. भागवत ज्ञानेश्वर आंभोरे आदर्श विद्यालयाची 100 मीटर धावणे. मी शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय संचालक अरुणजी लावटी यांना विनंती करतो की त्यांनी याला गोल्ड मेडल द्यावं. अंडर 17 मुलींमधून 100 मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे वैष्णवी नारायण सोळंकी, श्री सिद्धेश्वर विद्यालय पुणे. मी आदर्श अर्बन बँकेचे अध्यक्ष विलासजी भडाई यांना विनंती करतो की त्यांनी हे गोल्ड मेडल तिला द्यावं. थोडंसं लवकर यायचं आहे पण वेळ होत चाललेला आहे. अंडर 19 मध्ये मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला अदिती श्रावण शिराळे आदर्श विद्यालयाची. मी आपल्या तालुक्याचे तालुका क्रीडा संयोजक दिलीपजी लांडकर सरांना विनंती करतो की त्यांनी तिला हे गोल्ड मेडल द्यावं. अंडर 19 100 मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे वैभव अंदाज देशमुख, विवेकानंद विद्यालय एकला. मी तात्यासाहेब महाजन कला वाणिज्याचे प्राध्यापक डॉक्टर उल्हास ब्रह्मे सरांना विनंती करतो की त्यांनी हे द्यावं. शांत आपला आनंद अगदी थोडक्यात व्यक्त करायचा आहे. ओम नंदकिशोर शिंदे आदर्श विद्यालयाची अंडर 14 400 मीटर धावणे प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. मी आमच्या विद्यालयाचे प्राचार्य नालिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी त्याला हे गोल्ड मेडल द्यावं. बस हो इकडे बाहेर आहे. या ठिकाणी तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करून एक स्वागत आपल्याला घ्यायचं आहे. आज जो आपला शिक्षण प्रसारक मंडळद्वारा आयोजित क्रीडा महोत्सव संपन्न झाला त्यामध्ये आमच्या गावचे श्री अशोकजी सोळंकी यांची मोलाची मदत आहे. दिवसभर आपल्याला जे अन्न खाऊ घातलं ते त्यांच्या मदतीने.
त्यामुळे आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. अंडर 19 मध्ये 200 मीटर धावणे यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे गायत्री बळीराम जाधव, आदर्श विद्यालय चिखली. आता आपण खाली घेऊ मान्य बाराबत्रे सर, ललित कुमारजी बाराबत्रे, प्राचार्य विवेकानंद विद्यालय एकलारा, हे तिला ते गोल्ड मेडल देतील. अंडर 14 लावणीमध्ये गौरव नितीन काळे, आदर्श विद्यालय चिखली आणि या ठिकाणी उपस्थित असलेले दीनदयाल विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य गार्डे सरांना विनंती की त्यांनी याला गोल्ड मेडल द्यावं. अंडर 17 मध्ये लावणीमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे प्रशिक परमेश्वर घेवंदे, मी जनता विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य चंद्र सरांना विनंती करतो की त्यांनी याला गोल्ड मेडल द्यावं. अंडर 19 मध्ये लावणीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे गोपाल सतीश काळे, आदर्श विद्यालय चिखली. मी मदन वामन पातुरकर विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य रमेशजी जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी याला गोल्ड मेडल द्यावं. अंडर 17 मध्ये मुलींमध्ये 200 मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे वैष्णवी नारायण सोळंकी, श्री सिद्धेश्वर विद्यालय. मी शिवाजी विद्यालय पिंपळगाव बुद्रुक चे सन्माननीय प्राचार्य अमोलजी सुरळीकरांना विनंती करतो की तिला गोल्ड मेडल द्यावं. अंडर 19 मध्ये 200 मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे वैभव भानुदास डाळिंगर. मी आदर्श विद्यालयाचे शारीरिक शिक्षक श्री कोळी सरांना विनंती करतो की त्यांनी याला पारितोषिक द्यावं. अंडर 17 मध्ये 200 मीटर धावणे मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे हर्षल रामेश्वर चित्ते, श्री मी आदर्श विद्यालयाचे शारीरिक शिक्षक श्री गुळवे सरांना विनंती करतो की त्यांनी याला पारितोषिक द्यावं. अंडर 14 मध्ये मुलांमध्ये 200 मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे गौरव नितीन काळे, आदर्श विद्यालय चिखली. मी विवेकानंद विद्यालयाचे शारीरिक शिक्षक श्री बाराके सरांना विनंती करतो की त्यांनी त्याला पारितोषिक द्यावं. अंडर 14 मुलींमध्ये 200 मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे प्राची राजेश सोळंकी, श्री मी आमच्या विद्यालयाचे शारीरिक शिक्षक श्री तंतरे सरांना विनंती करतो की त्यांनी यांना पारितोषिक द्यावं. अंडर 19 मध्ये 400 मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कार्तिकी विजय भुते, आदर्श विद्यालय चिखली. मी पिंपळगाव बुद्रुक येथील शिक्षक श्री अमोल डुकरे सरांना विनंती करतो की त्यांनी तिला पारितोषिक द्यावं. अंडर 19 मध्ये 400 मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे यश गिरीश सोनोने, आदर्श विद्यालय चिखली. मी आमच्या गावचे पोलीस पाटील सुनीलजी सोळंकी यांना विनंती करतो की त्यांनी या मुलाला बक्षीस द्यावं. अंडर 14 400 मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक मुलींमध्ये मिळवलेला आहे खुशी रवींद्र इंगळे, आदर्श विद्यालय चिखली. मी पिंपळगाव बुद्रुकचे सन्मान्य सल्लागार मारुतराव मामा यांना विनंती करतो की त्यांनी या मुलीला पारितोषिक द्यावं. खालीच थांबा, त्यांना उचलता येत नाही. अंडर 17 40 मीटर 400 मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे किरण विठ्ठल सुरडकर, आदर्श विद्यालय चिखली. मी पिंपळगाव बुद्रुक येथील सल्लागार समितीचे सन्माननीय सदस्य
कारभारी मागरे यांना विनंती करतो की त्यांनी या मुलीला पारितोषिक द्यावं. अंडर 17 400 मीटर धावणीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे प्रसाद अरुण भवर, आदर्श विद्यालय चिखली. मी आदर्श विद्यालयाचे शालेय शिक्षक श्री कोळी सरांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक तिला द्यावं. व्हेरी गुड. अंडर 19 मध्ये लांबुडीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे निकिता परमेश्वर शेवाळे, जनता विद्यालय पिंपळगाव. मी आदर्श विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संतोषजी देवळे यांना विनंती करतो की त्यांनी तिला पारितोषिक द्यावं. अंडर 19 गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे रोशनी भारत बशिरे, मदन मामन पातुरकर विद्यालय डोणगाव. मी आदर्श ज्ञानपीठचे शारीरिक शिक्षक श्री माने सरांना विनंती करतो की त्यांनी या मुलीला पारितोषिक द्यावं. या तिच्यातर्फे माननीय प्राचार्य जाधव सर हे पारितोषिक स्वीकारतील. माने सर. अंडर 14 गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे नैतिक सुधीर खरात, दीनदयाल विद्यालय डोंगराळ हजर. मी आदर्श विद्यालयाचे शिक्षक श्री हाके सरांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक त्याला द्यावं. माझं नाव येऊ शकतं बरं. हे कंटिन्यू चालू राहायचं नाही, त्याच्या इथं फोटो काढायचा असं. अंडर 17 गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे श्रुती अरविंद काकड, श्री शिवाजी विद्यालय पिंपळगाव सराई. मी आमच्या विद्यालयाचे प्राध्यापक रमेश सोरकडे सरांना विनंती करतो की त्यांनी तिला पारितोषिक द्यावं. अंडर 17 गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे धीरज संदीप मोरे, मदन मामन पातुरकर विद्यालय डोणगाव. मी आमच्या विद्यालयाच्या शिक्षिका मनीषा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी हिला पारितोषिक द्यावं. अंडर 14 गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे भाग्यश्री उद्धव जाधव, श्री सिद्धेश्वर विद्यालय. मी दीनदयाल विद्यालयाचे शारीरिक शिक्षक श्री राठोड सरांना विनंती करतो की त्यांनी तिला हे पारितोषिक द्यावं. अंडर 14 लांबुडीमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे श्रावणी ज्ञानेश्वर भारती, श्री सिद्धेश्वर विद्यालय. मी शारीरिक शिक्षक वाळे सरांना विनंती करतो की त्यांनी इथं स्वागत करावं. अंडर 17 लांबुडीमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे गौरी शिवदास बोर, श्री सिद्धेश्वर विद्यालय. मी या ठिकाणी परीक्षक असणारे गजानन जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी तिला हे पारितोषिक द्यावं. अंडर 19 गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे शुभम विलास फडणवीस. मी जनता विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री भगवानजी आरखेडे सरांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक द्यावं. वयोगट 14 कबड्डीच्या टीममध्ये विजेती टीम झालेली आहे श्री सिद्धेश्वर विद्यालय कोलारा. या ठिकाणी फक्त कॅप्टन आणि शारीरिक शिक्षक येतील. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय श्री संग्रामजी पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक कबड्डीचं त्यांना द्यावं. कबड्डी आहे. मुलींची टीम आहे अंडर 14 कबड्डी. मुलांमध्ये अंडर 14 मध्ये कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे मदन मामन पातुरकर विद्यालय डोणगाव. मी आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव प्रेमराजी वाला यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्राचार्य रवीजी जाधव सरांना सुपूर्द करावं.
अंडर 14 मध्ये मुले कबड्डीमध्ये जनता विद्यालय पिंपळगाव सराई यांनी तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. मी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुनीलजी लावते यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक त्या टीमला द्यावं. जनता विद्यालय पिंपळगाव सराई. मी आपल्या तालुक्याचे तालुका क्रीडा संयोजक लाडकर सर यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक द्यावं. ठोंबे सर इथेच थांबा. अंडर 14 मुलांमध्ये द्वितीय क्रमांक कबड्डी या स्पर्धेमध्ये पटकावलेला आहे श्री सिद्धेश्वर विद्यालय कोल्हापूर. जनता विद्यालयाची जी टीम आहे कबड्डीची अंडर 14 मुलींची तिची कॅप्टन आहे. कबड्डीचे बक्षीस घेण्यासाठी कॅप्टनने यायचं आणि क्रीडा शिक्षकांनी यायचं. मी आदर्श अर्बनचे अध्यक्ष विलासजी भडाईत यांना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस त्यांना द्यावं. माननीय प्राचार्य मालिंगे सर, शारीरिक शिक्षक तंत्र सर. अंडर 14 मुलींमध्ये कबड्डी या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावलेला आहे विवेकानंद विद्यालय एकलारा. मी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक द्यावं. त्याला कॅप्टन बघतो उल्हासजी ब्रह्मचारी. अंडर 17 मुलींमध्ये अंडर 17 मुलींनी कबड्डी या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे विवेकानंद विद्यालय. मी आमच्या विद्यालयाचे प्राचार्य मालिंगे सरांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक त्यांना द्यावं. ठीक आहे, बदला झाला असेल तर करून घेऊ. अंडर 17 मुलींमध्ये कबड्डी या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे श्री सिद्धेश्वर विद्यालय. मी अरुणजी लावते सरांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक त्यांना द्यावं. त्यांच्याकडे सरकार अंडर 17 मुलींच्या कबड्डीच्या सामन्यामध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला आहे आदर्श विद्यालय चिखली. मी लांडकर सरांना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस या गटाला द्यावं. अंडर 14 मुलांमध्ये कबड्डी या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावलेला आहे जनता विद्यालय पिंपळगाव सराई. मी विलासजी भडाईत सरांना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस त्यांना द्यावं. जनता विद्यालय पिंपळगाव सराई. बदलून अंडर 17 मुलांमध्ये कबड्डी या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला आहे मदन वामन पातुरकर विद्यालय डोणगाव. मी उल्हास ब्रह्मे सरांना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस त्यांना द्यावं. हा कदाचित या ठिकाणी एक ट्रॉफी आपल्याबद्दल झालेली आहे, आपण ती नंतर ठीक आहे. ती आहे ती चेंज करून न्यायची आहे. जनता विद्यालय पिंपळगाव सराई. मी लांडकर सरांना विनंती करतो की त्यांनी ट्रॉफी. अंडर 17 मुलांमध्ये कबड्डी या सामन्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे विवेकानंद विद्यालय.
या ठिकाणी या टीमचे या ठिकाणी तृतीय आणि तृतीय तिसरं आलेली आहे. वेळेअभावी आपण ती बक्षिसं फक्त जाहीर नंतर करणार आहोत. आपल्याला ती बक्षिसं नंतर क्रीडा शिक्षकांमार्फत शाळेत पोहोचवल्या जातील. यानंतर मी ज्यांच्या हस्ते ज्यांच्या शुभ हस्ते आजचं बक्षीस वितरण झालेलं आहे असे सन्माननीय श्री संग्रामजी पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. शिक्षण प्रसारक मंडळ चिखली दिवसभर आपण पार पाडला. ज्या ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाली त्या सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. या शिक्षकांनी प्राचार्यांनी संस्थेने यासाठीची मेहनत घेतली त्यासाठी सुद्धा मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांची रँक आलेली आहे त्यांनी भविष्यात सुद्धा त्यांच्यामध्ये जे क्रीडा गुण आहेत त्या क्रीडा गुणाला वाव देऊन भविष्यामध्ये त्यामध्ये आपलं करिअर करण्यासाठी विचार करावा असे देखील मी त्यांना सुचवतो. मला माहिती आहे आज दिवसभर आपण या ठिकाणी उपस्थित राहून या क्रीडा महोत्सवाला खूप चांगल्या पद्धतीनं आपण आज स्पोर्टचा हा इव्हेंट आयोजित केला. आपण खूप सगळे थकलेले आहात. सगळ्याला घरी जायची घाई आहे. शिक्षक प्राचार्य शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी या सगळ्यांनाच आपल्या घराची ओढ लागलेली आहे. त्यामुळे मी आपला जास्त वेळ न घेता पुन्हा आपल्या संस्थेला सर्व शाळांना खूप खूप शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल प्रेमराजी बाला सचिव शिक्षण प्रसारक मंडळ त्याचप्रमाणे सर्व संचालक मंडळ संस्थेचे सर्व प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक तसेच या सिद्धेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राचार्य या सगळ्यांचा आभार मानतो आणि पुन्हा एकदा खूप शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर फक्त आपण द्वितीय आणि तिसऱ्या क्रमांकाचे नावं जाहीर करू. या त्यानंतर आपले सन्माननीय अध्यक्ष ठीक आहे सन्माननीय अध्यक्ष आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. सन्माननीय व्यासपीठ आपल्या समारोपीय ते उद्घाटक माननीय संग्रामजी पाटील सुनील भाऊ लवटे विलासजी बढाई आणि आपले क्रीडा तालुका क्रीडा महानगरची व तसेच या आपल्या सिनियर कॉलेजचे डॉक्टर झालेले प्रल्हादजी ब्रह्मणे व माझे सर्व प्राचार्य शिक्षक विद्यार्थी तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तुम्ही दिवसभरामध्ये आज ह्या आपल्या शिक्षण मंडळाचं खूप नावामध्ये चार लावले. खरं म्हणजे तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यापेक्षाही चंचले सर व नरेंद्र सर यांच्या टीमनं अतिउत्तम आपल्या अतिसुंदर जे नियोजन केलं त्यांचं कौतुक करतो. त्यांना पुन्हा पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो. तसेच जे विद्यार्थी आपल्या पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर घेतला त्यांना शुभेच्छा देतो. परंतु त्यांचा नंबर आला नाही पुढच्या वेळी त्यांचा नंबर येईल असं सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. पुन्हा आपलं सर्वांचं कौतुक अभिनंदन.
माझ्या शब्दाला विराम देतो. आतापर्यंत आपण जी शिस्त दाखवलेली आहे ती शिस्त अजून पुढचे 5 मिनिट आपल्याला द्यायची आहे. शेवटचा कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन. मी आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करतो प्रदीपजी शेजूल सरांनी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनराजजी ढाला, सचिव शिक्षण प्रसारक मंडळ चिखली व ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम पार पडला असे आपल्या सर्वांचे आयडॉल, ज्यांच्या एंट्रीवर तुम्ही खूप शिट्ट्या वाजवल्या आणि नक्कीच त्यांच्या भाषणामधून तुम्ही काही ना काही सार घेतला असेल अशी मी अपेक्षा बाळगतो, असे संग्रामजी पाटील, पोलीस ठाणेदार चिखली व विशेष उपस्थितीमध्ये दिलीपजी लांडकर साहेब, तालुका क्रीडा संयोजक, क्रीडा शिक्षक ब्राह्मणे सर, SPM कॉलेज चिखली, बडाईत साहेब, आदर्श बँक चिखली, या सर्वांनी या कार्यक्रमासाठी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो. आपण सर्वांनी हा कार्यक्रम शांततेत ऐकून घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो व आपल्या सर्वांना इथे घेऊन आलेल्या आपल्या संस्थेतील प्रत्येक शिक्षकाचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे या सर्वांचे आभार मानतो. हा आवाज, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय या माईक सिस्टमचे सुद्धा मी आभार मानतो. यांनी दिवसभर आपल्याला खूप चांगली साथ दिली आहे. या कार्यक्रमासाठी आमच्या विद्यालयातील सर्व कर्मचारी व शिक्षक हे शिक्षण प्रसारक मंडळाच्या सूचनेनुसार काम करत होते, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो व अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.